सभापती निलेशजी अळशी यांना मी विनंती करते की आपण अध्यक्ष प्रकाशजी तांबोळी यांचा सन्मान करावा। सांस्कृतिक समितीचे सभापती निलेशजी अळशी यांच्या हस्ते ठाणे पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे अध्यक्ष प्रकाशजी तांबोळी यांचा सन्मान होत आहे। जेव्हा नेतृत्व खंबीर असतं तेव्हाच कार्यक्रमाला शोभा येते आणि असं खंबीर नेतृत्व आपल्या समाजाचे अध्यक्ष प्रकाशजी तांबोळी यांचा इथे सन्मान झालेला आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत। सन्माननीय श्री दिलीपजी भोपतराव, मी माननीय अध्यक्षांना विनंती करेन की आपण दिलीप भाऊंचं इथे सन्मान करावा, स्वागत करावं। नेतृत्व जरी कणखर असलं तरी दातृत्व भावना सुद्धा आवश्यक असते आणि ही दातृत्व भावनेने नेहमीच प्रत्येकाच्या पाठीशी उभे असणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे दिलीप भाऊ। आणि इथे सन्माननीय अध्यक्षांच्या हस्ते दिलीप भाऊंचा सन्मान होत आहे। एकदा जोरदार टाळ्या ह्या सर्व सन्माननीयांसाठी। यानंतर पुन्हा एकदा समितीचे सभापती यांना मी विनंती करेन की आपण ठाणे पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे पदसिद्ध विश्वस्त माननीय श्री राजाभाऊ पातकर यांचे इथे स्वागत आणि सन्मान करावा। दातृत्व आणि नेतृत्व दोनही गुण असणारे आणि त्याच्या नावातच राजकुमार आहे आणि त्या नावाला साधेच वागणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजाभाऊ पातकर आणि यांचा इथे समितीच्या वतीने सन्मान होत आहे। त्यानंतर ठाणे पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे समन्वय समितीचे प्रमुख माननीय श्री नंदकुमार मरवारीजी यांचेही स्वागत समितीचे सभापती यांच्या हस्ते होत आहे। ज्यांच्या वाणीला झार आहे आणि ज्यांच्या वाणीने मंत्रमुग्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजे नंदकिशोर मलबारी, ज्यांना आपण सगळेजण नेहमीच ऐकत आहात आणि आपल्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं हे व्यक्तिमत्व त्यांचा इथे सत्कार होत आहे। शिवसेना संपर्क प्रमुख शहापूर तालुका माननीय श्री संतोषजी शिंदे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना शहापूर तालुका माननीय श्री संतोषजी शिंदे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या सौभाग्यवती सौ रजनीताई संतोष शिंदे या सुद्धा स्थानिक नगरसेविका आहेत। पदसिद्ध विश्वस्त राजाभाऊ पातकर यांनाही मी विनंती करेन की आपण सहसा प्रमुख पाहुणे बोलत नाही, परंतु समाजाचं व्यासपीठ आहे आणि समाजाच्या व्यासपीठावर संतोषजी शिंदे कशी किंवा त्यांची मिसेस कशी हे जेव्हा तुमच्या मनात शंका असेल ती शंका दूर करण्यासाठी मी 2 मिनिटं माहीत घेतलेलं आहे। येत असताना माझ्या माय भगिनींना येताना थोडं लांबून यावं लागलं असेल किंवा थोडं खड्ड्यातून यायला लागेल असेल,
आणि ती चणचण लक्षात घेता स्थानिक नगरसेविका सौ रजनीताई संतोष शिंदे यांच्या माध्यमातून 1,10,00,000चा रस्ता आपल्या हॉल पर्यंत या माझ्या स्थानिक नगरसेविका रजनीताई शिंदेनी केला. आणि संतोषजी शिंदे आमचे मित्र आहेत, ते तेवढ्यावरच थांबले नाही तर या वैश्यवाणी हॉलसाठी 71 लाखाचा संरक्षक भिंत म्हणजे कंपाऊंड वॉलसाठी ज्यावेळेस अशी दातृत्वाची माणसं ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यांचा नक्कीच आपण आदर सत्कार केला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी आज त्यांचा सत्कार करत आहोत. आणि तो सत्कार करण्यासाठी मी आमच्या महिला जिल्हा स्त्री प्रतिनिधी सन्माननीय विनंती शिंदे यांना विनंती करेल की स्थानिक नगरसेविका सो रजनीताई शिंदे यांचा आपण या ठिकाणी आदरपूर्वक शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार केला. एकदा जोरदार टाळ्या रजनीताईंसाठी होऊ द्या. कारण अतिशय भक्कम असा रस्ता आपण पाहतच असाल ज्याचं काम चालू आहे आणि दातृत्व भावना असल्याशिवाय असं दान मिळत नाही. धन्यवाद. त्यानंतर ठाणे बंदर महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री सुधीरजी जगेसाहेब यांचा सन्मान समितीचे सभापती निलेशजी आळशी करतील. आपले दुसरे उपाध्यक्ष ज्यांची सकाळपासून धावपळ चालू आहे, तुम्हाला सकाळपासून दिसत असेल म्हणजे 4-5 दिवस मला वाटतं मुरबाडमध्ये नसतील, शहापूरमध्येच ते आहेत, कैलासजी मनोरे यांचा सुद्धा सन्मान निलेशजी आळशी करतील. ही लोक जेव्हा ही समोर बसणारी सर्व माणसं ज्यावेळेस आपली धावपळ करतात तेव्हा आपण केलेल्या मेहनतीला फळ येत असतं. आपण रोज प्रॅक्टिस करत होतात आणि इथे हा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी जी काही धडपड चालू आहे ती इथे व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांची आहे आणि म्हणूनच त्या आकारात येताना आपल्याला दिसत आहे. ठाणे बंदर महाराष्ट्र वैश्य समाज संघाच्या स्त्री प्रतिनिधी सौ मीनाताई शेटे, मी सांस्कृतिक समितीच्या महिला सभापती सौ स्वातीताई कोंडलेकर यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करावा. तसेच मी स्वातीताई कोंडलेकर यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण उपस्थित प्रतिनिधी सौ प्राजक्ताताई शेटे यांचा सुद्धा सन्मान करावा. सांस्कृतिक समितीचे सभापती निलेशजी आळशी यांना विनंती करेन की ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे चिटणीस सन्माननीय श्री किरणजी पेंटर यांचा आपण सन्मान करावा.
करणारी आमची इथं स्टेजवर बसलेली सर्व टीम यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम अतिशय यशस्वी होत आहे आणि त्यांची पुढची संकल्पना आपल्या सगळ्यांना सांगतो या सभापतीची का परदेशी सहल नेण्याची त्यांची पुढची संकल्पना आहे. तर ज्यांना ज्यांना परदेशामध्ये जिल्हा संघाच्या ट्रिपमध्ये यायचं आहे त्यांनी आपलं पासपोर्ट काढून तयार ठेवा. आपण दिलेली कौतुकाची थाप नेहमी तुमच्यावरती घेऊन जाते आणि सांस्कृतिक समितीच्या महिला विभागाच्या सभापती सौ स्वातीताई कोंडलेकर, मी मीनाताई आणि प्राजक्ताताई, ठाणे पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाच्या स्त्री प्रतिनिधी मीनाताई शेटे आणि उपस्थित प्रतिनिधी प्राजक्ताताई शेटे यांना विनंती करेन की आपण स्वातीताई कोंडलेकर यांचा स्वागत सन्मान करावा. तरी सुद्धा ही एक स्पर्धा आहे आणि स्पर्धा आहे म्हणूनच इथे इतकी गर्दी आहे आणि स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेला परीक्षकही हवेतच, तरच सगळा कार्यक्रम निपक्षपातीपणे होणार आहे. आणि या स्पर्धेसाठी आपल्याला परीक्षक लाभलेले आहेत माननीय श्री मुकुंद गायकवाड सर. MA-BEd आहेत, शिवळा कॉलेजमध्ये ते कार्यरत आहेत. 20 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे. अनेक लोकनृत्यांचे नृत्य दिग्दर्शन सादरीकरण त्यांनी केले. सन 2011 साली तारपा नृत्याच्या दिग्दर्शनात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहे. झी TV वरील आभाळ माया या फेम आनंद जाधव यांच्याकडे लोकनृत्याचे त्यांनी धडे घेतलेले आहेत. 25 जानेवारी 2009 रोजी तत्कालीन केंद्रीय ऊर्जा मंत्री माननीय श्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातील विशेष व्यक्ती पुरस्कार प्राप्त सद्यस्थिती शिवळा संकुल येथे अध्यापनाचे कार्य करणारे सन्माननीय श्री मुकुंदजी गायकवाड सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी तांबोळी साहेब यांना मी विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करावा.
कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहतात तो कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाला आवश्यक असलेले प्रास्ताविक आणि सांस्कृतिक समितीचे सभापती निलेशजी आळशी हे आपल्या प्रास्ताविक विचार इथे मांडत आहेत. सर्वांना पहिले शुभेच्छा. ठाणे पालघर जिल्हा वैष्णव संघ पहिला वार करून सांस्कृतिक महोत्सव 2020 महोत्सव याच्यासाठी म्हणून एवढी तुफान गर्दी मी पहिल्यांदाच कार्यक्रमात पाहिजे. बरेचसे कार्यक्रम जातो उपस्थित असतो. मी खास करून आपले लाडके पाहुणे दिलीपजी भोपतराव म्हणजे एकदा मी सचिन तेंडुलकरची उपमा देतो. काय बॅटिंग करत असतात आणि आपले लाडके अध्यक्ष प्रकाशजी तांबोळे म्हणजे ते कृष्णासाठी साथ देतात प्रत्येक सहकार्याला त्यांचेही. आणि आपले राजाभाऊ पाटकर त्यांच्याबद्दल काय बोलायचं, त्यांच्या नावातच राजा आहे म्हणजे ते राजासारखेच आहे. आणि आमचे नंदकुमार मरणे साहेब समन्वय समितीचे पत्रकार कुठे काय चुकत असेल तर कान पकडायचं ते यांच्याकडनं शिकायला. तरी सर्वांचे स्वागत. मी उपाध्यक्ष सुधीर जगे यांचं मी कौतुक करेन. आणि कालपासून एवढ्या वेळा फोन केले असतील काय काय आहे काम, कसं काय चाललंय, कुठे मी इकडे हॉलवर आहे, सर्वसाठी त्यांची मेहनत. आणि कैलासजी मंगळसाठी काय पहिल्या पॅम्पलेट छापण्यापासून काना उकार चेक केले. तरी पण मी त्यांचा फार आभारी आहे. सरचिटणीस किरणजी हे अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आणि विलाजी काबाडी सर्व आणि आपले शिंदे साहेब दिलीप भाऊंनी आपल्याला आत्ता सुचवलं की आपल्या संघासाठी हॉलला येण्यासाठी 1,10,00,000 रुपये रस्त्यासाठी आणि समोर कंपाऊंडच्या संरक्षक भिंत यांच्यासाठी 51,00,000 रुपये असे त्यांच्या सून आणि सौ यांनी दोघांच्या प्रयत्नातून मंजूर केलेले आहेत. त्यांचा मी सांस्कृतिक समिती आणि जिल्हा संघातर्फे पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि असं सहकार्य आम्हाला तुमचं लाभो ही त्यांना विनंती करतो. आणि आपल्या निलताई आहेतच फोन करून रोज काय निलेश काय चालले त्यांच्यावर मी आभारी आहे. काही मला मला सहकार्य केलं अंकाताई आहेतच प्रत्येक मीटिंगला हजर असतात. आणि तुमच्या स्वाती सदानंद कोल्हे सभापती या मोठ्या बहिणीसारख्या माझ्या बरोबर सभापती या नात्याने असतात. सगळ्यांचं अभिनंदन. शापूरचे जयश्री उदरेताई यांचंही सहकार्य आहे सिस्टेमसोबत. आज आपण इथे सर्व कार्यक्रमात उपस्थित आहोत. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आता दिलीप भोकरराव लाभलेले आहेत. तसेच त्यांचे मार्गदर्शन आम्हाला कायम लाभतच आहे कार्यक्रमासाठी. आज आपल्याला या संघाच्या कार्यक्रमातनं जे व्यासपीठ आम्हाला अध्यक्ष साहेबांनी तुमच्या कमिटीने सगळ्या समाजाला मिळवून दिले. एक घर कामातनं आपण काहीतरी वेळ काढून महिला मुलांसाठी काहीतरी कार्यक्रम सादर करतो याचा आनंदही फार होत आहे. आणि सर्वांना एक व्यासपीठ करून आपल्या आतील कलाकाराला वाव देण्यासाठी हा एक मंच उभारलेला आहे. याच्यासाठी सर्वांचं मी जाहीर अभिनंदन आणि आभार मानतो. कारण की फार अतिशय कौतुकास्पद जिल्हा संघ आपल्याला कायम वेळोवेळी कार्यक्रम आखत असतो. आणि आम्ही असं सांगेल का वैश्य समाज ही संघ ही शक्ती आज आपली बोटावर बोलणारी संख्या असूनही लोकांना त्याचा एक धाक आणि दरार आहे असे आपण कार्यक्रम सादर करतो आणि याच्यामधून दाखवतो सगळ्यांनी. त्यामुळे हाच तो दरारा कायम निर्माण राहतो. आणि आपण आपल्या या पिढीमध्ये आपण आपल्या लहान मुलांना आणि सर्वांना आपण हे मार्गदर्शन केले पाहिजे. त्या संघामध्ये आपण जायला हवे, काहीतरी संघाच्या शिकवणीमध्ये राहायला हवं. संघ ही शक्ती असं बहुत वाक्य हे सर्वांच्या मुलांवरती बिंबवलं पाहिजे. कारण की आजच्या पबजी आणि मोबाईलच्या युगामध्ये आपण काही संघाला दूर लोटत नाही ना याची काय भावना कुठेतरी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या मुलांवर संस्कार घडावे. या सांस्कृतिक कार्यक्रमातनं असंच काहीतरी प्रबोधन होईल आणि हीच आमची तळमळीची इच्छा. तरी मी 2 शब्द मला संपवतो. मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुम्ही सर्वांनी असेच आमच्या पाठीशी आशीर्वाद देतो, आशीर्वाद देत राहा. हीच आमची तुमची नम्र विनंती. दिलीप भाऊ, प्रकाशजी तांबळे साहेब, राजा भाऊ, नंदकुमार पलवाई साहेब
या चौघांचे म्हणजे आपल्या 4 टेकू असतात तसे हे 4 दीपस्तंभ आहेत आपल्यासाठी. तुमचे सहकार्य असं संघाला लाभो ही विनंती करतो आणि आलेले उपस्थित सर्व गट सभापती यांचे मी हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित महिलांना एक नम्र विनंती आहे, ज्या सहभागी आहेत त्यांनी कृपया आपली नोंद आपला एक प्रतिनिधी पाठवून स्टेजच्या डाव्या बाजूला करून घ्यायची आहे. आजचं बघितलं तर युग हे खूप धावपळीचं झालेलं आहे. स्त्रिया घर आणि नोकरी अशी दोन्ही जबाबदारी सांभाळताना दिसत असताना कुठेतरी त्यांच्या कलागुणांना वावच मिळत नाही की काय असंही वाटतं. पण आपला समाज हा मात्र आपल्या स्त्रीचं स्त्रीत्व तर जपतच, पण त्यांचे छंद, त्याच्यातले असणारे गुण हे सुद्धा जपत आलेले आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही उपस्थित मान्यवर मंडळी नेहमीच तत्पर असतात. आत्ताच पार पडलेला क्रीडा महोत्सव असेल किंवा आत्ता चालू होणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम, आणि म्हणून मोठ्या संख्येने महिला या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेल्या आहेत, सहभागी झालेल्या आहेत. आणि ह्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाच्या स्त्री प्रतिनिधी विनंती शेटे यांना मी विनंती करेन की या कार्यक्रमासाठी आपण शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. खरं तर आपल्या कार्यक्रमाची आपल्याला आतुरता आहे. बरेच महिलांनी माझ्याकडे तक्रार केली की आपण भाषण करू नका. तर मला वाटतं आम्ही भाषण करणं नाही आहोत, आपल्याला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देणार आहोत, हे पहिले समजून घ्या. ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघ आयोजित आजचा हा सांस्कृतिक कार्यक्रम बालकलाकार आणि महिलांसाठी खास आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित जिल्हा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी तांबोळी, त्याचप्रमाणे आपले आजचे प्रमुख पाहुणे म्हणजे ज्यांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे असे आपले माजी अध्यक्ष आणि आत्ताचे विश्वस्त आदरणीय दिलीपजी बोपतराव, तसेच आपले माजी अध्यक्ष आणि आत्ताचे पदसिद्ध विश्वस्त ज्यांना आपण म्हणू शकतो की बोले तैसा चाले त्याची वंदावली पाऊले असे आमचे राजाभाऊ पातकर, त्याचप्रमाणे शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय संतोषजी शिंदे, तसेच त्यांच्या सौभाग्यवती रजनीताई शिंदे, त्याचप्रमाणे आमचे समन्वय समितीचे संपर्क प्रमुख आदरणीय नाना मलबारी, तसेच आमचे दोन्ही उपाध्यक्ष माझ्या सहकारी प्राजक्ताताई शेटे आणि ज्यांच्या संकल्पनेतून आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे त्या समितीचे सभापती आदरणीय निलेशजी आळशी, तसेच दुसऱ्या महिला सभापती आमच्या कुंडलेकरताई, तसेच शहापूर गटाच्या महिला अध्यक्षा जयश्री गुजरे, त्याचप्रमाणे कालच्यापासून ज्यांची धावपळ चालू आहे ते शहापूर गटाचे गटसभापती ते यशवंत गुजरे, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी सकाळच्यापासून धावपळ करतायत ते आमचे सर्व समिती सदस्य आणि या खास करून कार्यक्रमासाठी परीक्षण करण्यासाठी जे आलेले आहेत ते आदरणीय परीक्षक, सर्व सन्माननीय विश्वस्त, सल्लागार, सर्व समितीचे सभापती, गटसभापती आणि खास करून आम्ही किती मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते तरी सुद्धा आपल्या येणाऱ्या ज्या कार्यक्रम हा द्विगुणित झालेला आहे ते आपले सर्व समाज बांधव, माझ्या माता भगिनी आणि बालकलाकार, आपले सर्वांचे मी जिल्हा संघाच्या वतीने स्वागत करते. खऱ्या अर्थानं मी इथे भाषण करायला उभी राहिलेली आहे. मला पहिलेच विरोध आहे, तिकडनं मला इशारा केला की जास्त करू नका, पण 2 शब्द माझ्या माता भगिनी इतक्या जमलेल्या आहेत. मला वाटतं कार्यक्रमाचा आमचं टायमिंग चुकलेलं आहे. पहिल्यांदा मी माझ्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त करते मी, कारण आपला कार्यक्रम जो नोव्हेंबरमध्ये होणार होता तो आता आम्ही फेब्रुवारीत घेतोय. तरी सुद्धा माझ्या माता भगिनी चूल आणि मूल या संसाराच्या गाड्यात न अडकता आम्ही कुठेच कमी नाही आहोत आणि जिल्हा संघाने आम्हाला हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय आणि आम्ही तिथे सहभाग घेणार म्हणून माझ्या माता भगिनी आज सज्ज झालेल्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये बाळगोपाळांनी खूप सुंदर असं सादरीकरण केलं. खरं अर्थानं हा कार्यक्रम खूप सुंदर झाला. असं वाटतही नव्हतं की इतका मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल, परंतु माझ्या माता भगिनींनी आणि सर्व पालकांनी आणि खास करून मी गटसभापतींना खास करून त्याचं योगदान देईल की ज्यांनी गटागटातून माहिती देऊन आणि महिला अध्यक्षांनी आमच्या
यांना मी विनंती करेन की आपणही कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रम 2020 आज या ठिकाणी एक भव्य दिव्य असं या ठिकाणी सकाळपासून ठाणे व पालघर जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघाच्या वतीनं प्रत्येक वर्षी आपण एक कार्यक्रम करतो, परंतु या वेळेला सर्व पदाधिकाऱ्यांची व विशेषतः इतर बालवर्गाची देखील इच्छा लक्षात घेता सकाळी लहान गटांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आता दुपारच्या सत्रात महिलांचा आपल्या रुटीनप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम हे अत्यंत इथे भव्य दिव्य स्वरूपात इथे उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळेला आम्ही पाहुणा कोण आणावं आणि कसा असावं हे प्रत्येक वेळेला आता समाजाच्या याच्या डिस्कस होतं. आता पाहुणा बोलवत आहे वेगळंच आणि त्याला त्यातली काही कल्पना नसते. म्हणून एक आपल्या संस्कृतीशी नाळ असलेला, ज्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव असलेला माणूस प्रत्येक कार्यक्रमात सिलेक्ट करण्याचं जिल्हा संघातर्फे ठरलं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक जिल्हा संघाला नवचैतन्य निर्माण करणारे, एक वेळेला फणसाला कणखर आपण म्हणतो, फणस बाहेरून काटेरी असतो परंतु आतून मधुर असतो. जेव्हा त्याच्या जवळ आल्याच्या नंतर समजतं की ती व्यक्ती कशी असेल. अशी या ठिकाणी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला लाभलेले सन्माननीय माजी अध्यक्ष व आत्ताचे असलेले विश्वस्त सन्माननीय दिलीपराव भोपतराव, एक वेगवेगळं काहीतरी समाजासाठी करायची इच्छा निर्माण असलेले, कारण की प्रत्येक अध्यक्ष त्याच्या कारकिर्दीत एक वेगवेगळे कार्य करण्यासाठी धडपडत असतो. तसेच आत्ताचे नवनिर्वाचित आपले असलेले आपले सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी तांबोळे यांच्या माध्यमातून वेगवेगळी संकल्पना ते देखील त्यांच्या माध्यमातून राबवतात आणि त्याला सर्व त्यांचे सहकारी टीम या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारची साथ देतात. म्हणून एक वेगवेगळं कार्यक्रम प्रत्येक वेळेला आपल्याला बघायला मिळतं. सन्माननीय तांबोळे साहेब आपलं देखील मी खूप कौतुक करतो की आपल्या माध्यमातून प्रत्येक वेळेला आता मागचे सण पुरुषांची सण देखील आपल्या माध्यमातून काढली, परदेशी वारी आपण काढायची ठरली. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहुणे आपल्या कार्यक्रमात जे लाभलेले आहेत की ज्यांची आता दिलीप भाऊने उल्लेख केला की लाखो रुपये पहिले निधी मिळायचा, पण आपल्याला करोडोने या ठिकाणी निधी सन्माननीय आपले संतोषजी शिंदे व त्यांच्या मिसेस सहभागी होती सन्माननीय रंजनाताई शिंदे, हे दोन्ही दाम्पत्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहे की 5, 10, 15 लाख नव्हे तर तुम्ही करोडोने घ्या. आपण म्हटलेलं आहे ना की कधी देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याचे दोन्ही हात घ्यावे. संतोषजी आपण दोन्ही श्री सावनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने या वैश्य समाजाला एक चांगल्या प्रकारचा आपण हात आमच्या समाजाला इथे लावून एक चांगलं या ठिकाणी स्वरूप रूपांतर करण्यासाठी आपण मोलाचं सहकार्य केल्याबद्दल आपला मी आभार मानतो. आपले आदेश भाऊजी सन्माननीय नंदकिशोर मलबारी का दिलीप भाऊंचं हे असतं प्रत्येक वेळेला भाषण 1-1, 2-2 जरा भाषण कमी करा. 2 तर कार्यक्रमात मला दिलं नव्हतं, आत्ता एक संधी दिली म्हणून थोडंसं 2 मिनिटं बोललो. त्यांनी मलबारींचा एक भाषण कट केलेलं आहे. एक वेळ आहे की भाव आपण लक्षात घेता या गोष्टी, काही गोष्टी कणखर राहायला लागतात. अशा प्रकारचं ते वेळोवेळी बघतात. या ठिकाणी मिलनताईंनी नाव घेतलेले सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व अतिथीगण आणि खऱ्या अर्थाने निलेशजी तुम्ही कौतुक करावं तेवढं थोडं आहे की समाजाचं आपण अनेक राजकीय इतर ठिकाणी काम करतो, पण एक समाजाचं कार्य करताना काय गोडी असते आणि काय आनंद असतं हे आपल्या आता लक्षात आलं असेल. शेवटी कितीही जरी म्हटला तरी आपला समाज किती महत्वाचं असतं हे महत्वाचं असतं. मी देखील जिल्हा संघात अतिशय नंतर आलो, पण जेव्हा जिल्हा संघात आल्याच्या नंतर जिल्हा संघ काय, आपला समाज काय, आपलं समाजाविषयी आपल्याला ऋण काय, कर्तव्य काय, जेव्हा माणूस समाजात येतो कार्य करतो तेव्हा त्याला समाज काय असतो हे समजतं आणि समाजामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारचं काम केलं त्याची समाज निश्चितच नोंद घेऊन चांगल्या प्रकारची पावती देते. याचे ज्वलंत उदाहरण स्वतः मी घेतलेलं आहे. दिलीप भाऊंसारखी ही मंडळी भले कंकर बोलते, पण चांगली व्यक्ती जर असली तर निश्चितच त्याच्या पाठीमागे सदैव ही मंडळी राहून त्याला पुढे जिल्हा संघामध्ये चांगल्या प्रकारचं स्थान देतात.
अशा प्रकारचे विविध या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कार्य निलेशजी आपण आपल्या माध्यमातून माईक कधी घेतला नव्हतं मला वाटते, परंतु सुरुवात झाल्यानंतर आता हळूहळू माईक हे चांगल्या प्रकारचं तुम्ही घेऊन एक चांगल्या प्रकारचं बोलता. आपल्या सौभाग्यवतीला खूप आनंद होतो, त्यांना कसे फोटो काढत होते तुमच्या. म्हणजे एक प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री हात असतो, तशी तुमची पत्नी जर देखील तुमच्या पाठीमागे चांगल्या प्रकारचा हात आहे तेवढा तुम्ही वेळ देता तिच्यासाठी. सर आणि त्यानंतर दुसरे आपल्या सन्माननीय आपल्या कोंडलेकर स्वातीताई कोंडलेकर ह्या तुमच्या जोडीला दोन्ही अशी जोडगोळी जमल्या कारणाने एक दुधात साखर पडल्यासारखा दुग्ध शर्करा, कारण पहिले सभापती निलेशजी असल्या कारणाने त्यांना कोंडलेकरताई दोन्ही सभापती मिळाल्या कारणाने हे भव्य दिव्य जे वृक्षाचं जे वटवृक्ष आहे तशी दिसतं, हे खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी मेहनत घेऊन हा चांगल्या प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम राबवलेला आहे. हे याबद्दल तुमचे दोन्ही सभापतींचे आणि तुमच्याबरोबर असलेल्या सर्व टीमचे, कारण मी प्रत्येक कार्यक्रमात मी म्हणतो की आपली सर्व टीम तुमच्या सोबत असते म्हणूनच तुम्ही कार्य चांगल्या प्रकारचं करता. असंच कार्य सर्व आपल्या मंडळींनी करत राहो. समाजातल्या प्रत्येक आलेल्या इथे कलाकार मंडळी जी का आहे यांना एक पुन्हा एकदा विनंती करतो, कार्यक्रम म्हटला तर प्रत्येकाला कधी बक्षीस मिळत नाही. काम करतो जो कोण सहभाग घेतो हा प्रत्येक कलाकारच असतो. शेवटी बक्षीस हे सिलेक्टेड लोकांनाच कुठेतरी असतो. त्यामुळे जो कोण समोर गेला जरी बक्षीस मिळाला तर तो आपल्यालाच बक्षीस दे असं समजून आपण एक आपुलकीची भावना आपल्या सर्व समाज बांधवांविषयी जागृत ठेवा, अशा प्रकारचं इथे आवाहन करतो. सर्व विश्वस्त आजी माजी अध्यक्ष आमचे सर्व इथे उपस्थित झालेले आहेत, महिला अध्यक्ष आहेत, त्यांचं सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी माझ्या वतीने देखील मी सरचं स्वागत करतो. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचं खूप खूप विशिष्ट अध्यक्षांचं देखील मी खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद राजाभाऊ. आपण दिलेल्या शुभेच्छांचा तर स्वीकार आहेच आणि आपली शाबासकीची थाप पडल्यामुळे नेहमीच आम्हाला हुरूपच येत आलेला आहे. ज्यांच्या आवाजाने व्यासपीठ तर खुलतंच आणि सभागृहामध्ये नंदनवन खुलतं आणि ज्यांचं नावच नंदकिशोर आहे, असे पत्रकार जरी असले तरी आपल्या भाषा शैलीने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच ठाणे पालघर महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे समन्वय समितीचे प्रमुख माननीय श्री नंदकिशोरजी मलबारी यांना मी विनंती करेन की आपणही कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात. खरं म्हणजे आमच्या निवेदिका कामोडे मॅडम प्रत्येक वेळेला सगळं स्पर्धा आहे म्हणून गर्दी आहे, पण गर्दी आहे म्हणूनच गर्दी आहे. मित्रांनो, मला माहिती कल्पना आहे तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कारण प्रवासी बसने मी प्रवास करत असतो आणि ज्या टायमाला ड्रायव्हर ज्या वेळेला ब्रेक मारतो त्या टायमाला पाठीमागे बसणारे माझ्या ड्रायव्हरला चांगला बोलत नाही, तेव्हा तुमची ही हौशीचा ब्रेक आहे, याला गाडी चालली आहे त्याला मात्र मी ब्रेक जास्त मारणार नाही एवढं मात्र तुम्हाला आश्वासन देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, खास करून बक्षीस समारंभ आणि पुढच्या सत्रासाठी उपस्थित असलेले आपले ठाणे जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्यांच्याबद्दल ज्यांना प्रमुख पाहुणे ठेवले आहेत त्या दोन वेळी जर तुम्ही म्हटलं नाही तर मला ते निवेदकाने माझ्याबद्दल सांगितलंय ते योग्य ठरणार नाही. उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते, उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते, अंधारात चालण्यासाठी उजेडाची हवा असते. तसेच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी तेवढ्याच तगडीचा आणि तेवढ्याच ताकदीचा प्रमुख पाहुणाची गरज असते आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आज प्रमुख पाहुणे जे आहेत ते दिलीपजी भूपतराव, त्यानंतर व्यासपीठावर असलेले पदसिद्ध विश्वस्त आमचे राजाभाऊ भातकर, उपाध्यक्ष आमचे जगेसाहेब असतील, मनोरे साहेब असतील आणि खऱ्या अर्थानं मला परत तुम्हाला सांगतो टाईम नको जाऊन आदरणीय या व्यासपीठ आणि खरोखर ज्यांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आम्ही त्यांना विचारलं दोन्ही पाहुण्यांना का तुम्ही बोलता का, तर ते बोलायला तयार नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की जे बोलत नाही ते देतात, पण जे बोलतात ते मात्र देत नाही. हे दोन्ही उभयंत जे आमचे पाहुणे आहेत श्री आणि सौ यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. खरं म्हणजे या समितीचं सभापती जे आहेत ते आमचे निलेशजी आहेत, निलेशजी आळशी आहेत, त्यानंतर आमच्या दुसऱ्या मॅडम आहेत त्या कोंडलेकर मॅडम आहेत, आमच्या श्री प्रतिनिधी निलंदे शेटे, उपप्रतिनिधी आमच्या शेटे मॅडम
आणि आदरणीय व्यासपीठ आणि खऱ्या अर्थानं उपस्थित असलेले आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. खरोखर अतिशय समाजातील सर्व घटक जे आहेत एकत्र यावे हा दृष्टिकोन आपण डोळ्यात ठेवून समोर ठेवून आपण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहात. खरं म्हणजे दिलीप भाऊ, आज महिलांचा कार्यक्रम आहे, सगळीच महिला दिसत आहेत. म्हणजे मी व्यासपीठावर आल्यानंतर मला थोडंसं मनाला वाटलं तर चुकून तर लेडी डब्यात आपण बसलेलो नाही ना, पण नंतर सावरला काही इथं जरी लेडी डब्यात बसलो तर सासूरवाडी पुढच्या स्टेशनला आहे, त्यामुळे इथं जरी बसलेलो असलो तरी पुढच्या स्टेशनला मात्र मी नक्कीच 5 मिनिटात उतरून जाणार आहे. हे मात्र खाली स्टेशन असल्यामुळे व्यासपीठावरून 5 मिनिटात आम्ही खाली जाणार आहोत. बरोबरच या ठिकाणी सर्व कलाकारांचा जे आहे स्पर्धक आहेत त्यांचं या ठिकाणी कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त मला लहान मुलांचं कौतुक आलं का आम्ही लहान वयाच्या टायमाला होतो त्या टायमाला व्यासपीठावर उभा राहण्याची ताकद नव्हती. त्या वयामध्ये ही मुलं इथे येऊन अतिशय आपला कला सादरीकरण करतात. खरोखरच त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. पण मला असं वाटतं त्यांचं कौतुक करून नुसतं चालणार नाही, कारण 15 दिवस त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या आया नाचलेल्या आहेत आणि जे महिला इथं नाचणार आहेत, डान्स करणार आहेत, त्यांच्या पाठीमधून मात्र कोण नाचलाय याचा मात्र मला नक्की अजूनपर्यंत खात्री नाही. पण प्रॅक्टिस घेताना घरामध्ये कोण ना कोणतरी बरोबर असावा लागतो. म्हणजे तो कोण असेल याची कल्पना तुम्हाला आहे. अशा प्रकारचा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय. आणि खरोखर मला मनापासून आजच्या कार्यक्रमामध्ये एक आनंद आहे की प्रमुख पाहुणा कोण असावा. खरं म्हणजे त्याला पाहुणा म्हणावा, आयोजक म्हणावा, मार्गदर्शक म्हणावा का आमचे मार्के खुर्ची म्हणावा, अशा प्रकारचा चौरंगी चिरा असलेले हे आमचे दिलीप भाऊ आहे. आणि मला सांगतो डबे 15 जोडा ना तर 16 जोडा, पण इंजिन जर तर पॉवरफुल नसेल तर मला वाटते गाडी पुढे जाणार नाही. आणि खरोखर तुम्हाला या ठिकाणी मला आनंद वाटला. आता सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे, परंतु शहापूर घाटाचं सुद्धा या ठिकाणी थोडं कौतुक केलं पाहिजे. तर प्रत्येक कार्यक्रम शिंदेसाहेब आता 2 कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले. सागराला साथ असते पाण्याची, सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते ती फुलाची, नेहमीच कार्यक्रमाला साथ असते फक्त आणि फक्त शहापूर घाटाची. खरोखरच या ठिकाणी शहापूर घाटाला या ठिकाणी आणि सगळ्यांचं कौतुक आपल्याला आहे. ज्यांचं नंबर या ठिकाणी येणार आहे, स्पर्धक नंबर मिळेल किंवा नाही मिळेल, फक्त आपण एकच लक्षात घ्या, वाटीतला मात्र नक्की ताटातच आणणार आहे, तो ताटाच्या बाहेर जाणार नाही. म्हणून तो जिंकला काय आणि मी जिंकलो काय, शेवटी समाजाचा जिंकणार आहे. जिंकणाऱ्याला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. जे हारतील त्यांना पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तयारीने या एवढंच म्हणतो. आणि जाता जाता फक्त बागों में फूल बहुत होते हैं मगर हमें गुलाब का फूल पसंद है, बागों में फूल बहुत होते हैं मगर हमें गुलाब का फूल पसंद है. कार्यक्रम तो हर जगह पे होते हैं लेकिन आज का कार्यक्रम हमें ज्यादा पसंद है, ज्यादा पसंद है. धन्यवाद. तो खरोखरच कौतुकास्पद होते. तर हा कार्यक्रमामध्ये मला आणि माझ्या मिसेसला जे बोलवून जे तुम्ही हृदय सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे पहिले आभार मानतो. कारण नगरसेवक याचं कामच आहे का जी कामं दिलेली आहेत त्या भागात काम करायला पाहिजे आणि तो कर्तव्य म्हणून आम्ही तो काम केलेलं आहे. आणि त्यात श्रेय दिलीप भूपतराव आणि राजाभाऊ पाटकर या 2 माणसांनी माझ्या मागे लागून हा रोड असेल किंवा आजूबाजूचा जे काही कंपाऊंड असेल तो त्यांनी मला सांगितलं होता. आणि दिलीप भूपतराव त्यांना खरंच हा जो हाल बांधला मला वाटते 8 वर्ष झाली त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांनी फार मेहनत घेऊन हा हाल बनवला. त्यात तुमच्या समाजाचा तर झालाच फायदा, परंतु आमच्या इतर समाजाचा पण फायदा झाला. कारण एवढा मोठा हाल आतापर्यंत इथे नव्हता आणि त्या सुखसोयी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने मिळालेल्या आहेत. आणि मी परत एकदा महाराष्ट्र वैश्य समाज त्या माता भगिनी आणि सर्व हे बंधुबांधव बसले त्यांच्या सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधून जय महाराज. धन्यवाद साहेब. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, निलेशजींनी सांगितलं की सचिन तेंडुलकर आहे, परंतु आजच सकाळी मी सांगितलं की भाषण ही झाली नाही पाहिजे. भाषणांचं व्यासपीठ हे नाहीये. त्यामुळे मी चांगल्या तऱ्हेने बोलू शकतो, माझ्या माय भगिनींना माहिती आहे. परंतु आज सचिन तेंडुलकर
पहिल्या बॉलवर आऊट होणार आहे. मी भाषण करणार नाहीये. मी फक्त माझ्या बाय भगिनींच्या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि जिल्हा संघाने जो हा चांगला कार्यक्रम केलेला आहे, दोन्ही सभापती निलेशजी आळशी आणि कोंडेकरताई आणि त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दिलीप भाऊ. आधी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय दिलीपजी भोपतराव, त्याचप्रमाणे दुसरे अतिथी आपले संतोषजी शिंदे, सन्माननीय संतोषजी शिंदे व त्यांच्या सौ रंजना संतोष शिंदे, पदसिद्ध विश्वस्त आदरणीय राजाभाऊ पातकर, त्याचप्रमाणे समन्वय समिती प्रमुख मलबारी साहेब, माझे दोन्ही उपाध्यक्ष सुधीर काबाडी, कैलास मनोरे, स्त्री प्रतिनिधी शेटेताई, त्याचप्रमाणे प्राजक्ता शेटे आणि सर्व किरणजी पेंडकर चिटणीस, काबाडी सहचिटणीस आणि सर्व विश्वस्त, सर्व समिती सभापती, सर्व पदाधिकारी आणि सर्व जमलेले इथले तमाम माझ्या माता भगिनी आणि बंधू, आज या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्ताने आपण जो हा कार्यक्रम घेतलेला आहे, 8च दिवसापूर्वी आपला क्रीडा समितीचा कार्यक्रम झाला आणि दोन्ही कार्यक्रम आपले या शापूर या ठिकाणी झाले आणि शापूर गटाने अतिशय मेहनत घेऊन क्रीडा समितीचा कार्यक्रम तर सक्सेस झाला, त्याचप्रमाणे आजचा या कार्यक्रम सक्सेस होण्यामागे मुख्य सहभाग आपले आजचे जरी प्रमुख पाहुणे असले तरी ते या कार्यक्रमामागचे मुख्य सूत्रधार आहेत आणि सूत्रधाराशिवाय कार्यक्रम पुढे जात नसतो. त्यामुळे ते सूत्रधार आहेत आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या नियोजनानेच किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण आता इथे राबवत आहोत. या कार्यक्रमाकरते अविरत परिश्रम करण्याकरते, कारण जरी मला भाषण कमी करायचं असलं तरी मला अध्यक्ष या नात्याने सगळ्यांना कव्हर करणं भाग आहे, कारण मला पुढे कार्यक्रम करायचे. कोणी किती जरी बोला का आवडता घेता तरी मला आवडता घेता येणार ते अध्यक्ष मस्त, कारण जे कार्यक्रम होत असतात त्याच्यामागे महिना धडपड असते आणि त्या धडपडीचा जर कौतुक केला नाही तर ती धडपड व्यर्थ जाते. म्हणून नाईलाजाने त्याचं कौतुक करणं या अध्यक्ष या नात्याने माझं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आमचे दोन्ही उपाध्यक्ष आणि समितीचे सभापती मनोरे, मला वाटते याच्या अगोदर सुद्धा म्हणजे या 15 दिवसामध्ये आमचा मनोरे कैलास हा मला वाटते झोपलाय का नाही माहिती नाही. त्याचप्रमाणे सुधीर, कार्यक्रम जरी अध्यक्षाच्या नावाने सक्सेस जरी अध्यक्षाच्या नावाने होत असलं तरी त्याच्या मागे संपूर्ण टीम असते, त्यामुळे कार्यक्रम सक्सेस होत असतात. आमच्या समोर बसलेले आमचे सोनटके सर आहेत किंवा सगळे पदाधिकारी आहेत, प्रत्येक आपला सुहास पुण्यार्थी आहे. ही माणसं कुठेही नाही आहेत पण त्यांचा बारीक लक्ष असतो. तांबोळी साहेब तुम्ही अमुक केलं का, तुम्ही याला फोन केला का, त्यांना फोन करून आठवण करा, त्यांना फोन करण्याची जरूर आहे. आमचे DN दलाल साहेब इथं बसलेले आहेत, प्रत्येक 8 दिवसांनी या ग्रस्तांचा फोन असतो, काय चाललंय, कसं चाललंय, काही कुठेही नाही आहे. पण ही लोकांची प्रेमाची थाप आहे म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात. अशा प्रकारचे कार्यक्रम राबवण्यामागे जिल्हा संघाचा प्रामाणिक हेतू माझ्या अगोदरच्या अध्यक्षांनी अतिशय चांगल्या प्रकारे राबवला आणि समाजातील ज्या महिला भगिनी आहेत, जी आपली मुलं आहेत, त्यांचं टॅलेंट शोधण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत असतो. आताच 8 दिवसापूर्वी झालेल्या क्रीडा स्पर्धामध्ये राज्यस्तरीय नव्हे आंतरराष्ट्रीय लेवलवरचे खेळाडू आपल्या समाजामध्ये आहेत, त्याची आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने शोध घेत असताना माहिती पडली. मागच्या वेळेस आपल्याला आपल्या सौंदर्यवती आपल्या समाजामध्ये आपल्याला आताच माहिती पडलं गेल्या कार्यक्रमात शैक्षणिक समितीच्या वेळेस का त्यांची सौंदर्यवती म्हणून निवड झाली. अशा प्रकारचे अनेक पैलू असलेली जी माणसं आहेत, जी आपले विद्यार्थी असतील
लहान मुलं असतील किंवा महिला भगिनी असतील, या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय याचं निष्पन्न काय होते? बाबा तुम्ही महिलांचं निष्पन्न असं होते किंवा महिलांना या निमित्ताने एक व्यासपीठ मिळते. लग्न झालेली महिला व्यासपीठ कुठं असतात तर समाजाच्या व्यासपीठावरती ती बिनधास्तपणे नृत्य करू शकते. कुठलीही कला असेल ती बिनधास्तपणे आपल्या समाजाच्या व्यासपीठावरती करू शकते, इतर समाजाच्या व्यासपीठावरती करू शकत नाही. कारण लग्न झाल्यानंतर काहीतरी मर्यादा त्या महिलेला येतातच. त्यामुळे इथं बिनधास्तपणे ती आपली कला सादर करू शकते आणि त्यांच्या सादर करण्यामध्ये 15-20 दिवस त्यांची काय जी प्रॅक्टिस असते. त्यामुळे त्यांच्या मागे त्यांचे जे कर्ते आहेत, त्यांचे जे कोण करते, यांना मलबारी साहेबांना जो प्रश्न पडलेला आहे तर त्यांच्या करताना सुद्धा 15 दिवस डोक्याला विश्रांती मिळते. जाऊन दे 1 तास गेले प्रॅक्टिसला. त्यामुळे या निमित्ताने त्यांच्या डोक्याला विश्रांती मिळते. नवे त्यांच्यामुळे ती महिला व्यासपीठावरती येते. का त्यांचा जर प्रोत्साहन नसेल तर कुठलीही महिला व्यासपीठावर येऊन आपली कला सादर करू शकत नाही. तर अशा तऱ्हेने समाजातील असुप्त गुण असलेल्या लहान मुलं असोत, मुली असोत, महिला असोत, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा संघामार्फत गेली अनेक कार्यक्रम आपण करतो आणि आता पुढे याच्या पुढे करत राहू. आता आपली मगाशी जाहीर केल्याप्रमाणे परदेशी सहल आपण नेणार आहोत. त्यानंतर सन्माननीय आपले जे पाहुणे आहेत त्यांनी जरी आपला समाज लहान असला तरी आपल्या समाजामध्ये बरोबर घेऊन जाण्याचे गुण जे आहेत, दिलीपजी भोपतराव असतील, राजाभाऊ असतील, हे जरी मोठे असले तरी समाज जरी लहान असला तरी त्यांचा संपर्क दांडा असल्यामुळे आणि इतर समाजाशी त्यांनी धरून घट्ट ठेवल्यामुळे ही इतर समाजाची मंडळी आपल्याकडे प्रेमाने आपल्या व्यासपीठावरती येतात. कारण याचा संबंध आपल्या समाजाने या लोकांनी बांधून ठेवलेला आहे आणि म्हणून त्यांचा उपयोग आपल्या समाजाला वेळोवेळी होत असतो. तरी पुन्हा एकदा आपण इथं सर्व जमलेल्या माता भगिनींना आणि सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि त्यासोबतच आम्हाला सहकार्य लावलेले काय वाजवा जोरदार. सर्व समाज बंधू आणि भगिनी, पार्टिसिपेट केलेल्या सर्व कलाकारांनी इकडे लक्ष द्या. आजच्या स्पर्धेचा ही आपली कौटुंबिक स्पर्धा होती आणि तिच्यासाठी आपण परीक्षक जे बोलवलेले होते ते आपल्या समाजाचे नव्हते, आपण मुद्दाम बाहेर ठेवलेले होते. तर कोणाच्या मनात असं येऊ नये का याच्यामध्ये काहीतरी फॅसिलिटी झाली किंवा याच्यात काहीतरी हे झालं. तर त्याकरता आपण परीक्षक आणि चांगले नावाजलेले ज्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे अनेक ठिकाणी, त्याच परीक्षकांना आपण इथं बोलावलेलं होतं. आणि कुठलीही स्पर्धा म्हटली का त्या परीक्षकाचा निकाल हा अंतिम असतो. तर आपण सर्वांनी कृपया, माझी सर्व गटांना नम्र विनंती आहे का आलेला निकाल तो माझ्या बाजूनी असो अथवा नसो तो आपण गुण्या गोविंदाने स्वीकारावा आणि सर्वांनी आनंद व्यक्त करावा, ही पहिली मी नम्र विनंती करतो. आणि त्यानंतर इथं परीक्षकांनी 5 मिनिटात आपल्याकडे निकाल दिलेले आहे. परीक्षक निकाल देत असताना ते बंद खोलीमध्ये होते आणि कार्यक्रम झाल्या 5 मिनिटांमध्ये त्यांनी निकाल इकडे सुपूर्द केलेला आहे. त्यामुळे या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पार्टिसिपेशन झालेलं नाही किंवा काही शंका घेण्यासारखं कारण नाही, हे मी पुन्हा एकदा नमूद करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो ज्या ज्या गटांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कार्यक्रम झालेले आहेत. बरोबर. आणि सर्व म्हणजे क्वालिटी होती, शॉर्ट बट स्वीट क्वालिटीचे कार्यक्रम आजच्या कार्यक्रमात सादर झाले, ते मुलांचे असोत अथवा महिलांचे असोत. मी आता इथे निकाल जाहीर करतोय. छोटा गट समूह नृत्य निकाल, छोटा गट उत्तेजनार्थ रिमिक्स कोळी गीत, भेंडी गटाला बक्षीस मिळालेले आहे उत्तेजनार्थ.
उत्तेजनार्थ रिमिक्स कोळी गीत भेवंडी गट आजचे पाहुण्यांना मी विनंती करतो त्यांनी हॅलो सभापती बक्षीस द्यावा त्यांना तृतीय क्रमांक वाशिम गट हरवली पाथरे वाशिम गट तृतीय क्रमांक हरवली पाथरे आजचे आपले समन्वय समिती प्रमुख मलवारी साहेब यांना बक्षीस देतील. द्वितीय क्रमांक होता काटेरी गटातील, तृतीय क्रमांक आहे वाशिम गटातील हरवली पाखरे. जरी एकच आहे द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांक काटेरी गटांनी इकडे वरती यायचंय. सातुरी छोटा गट पुणे गट सावकाश जरा सगळ्यांना आणि बसा थांबा. एक्साइटमेंट मध्ये हे मोठा गट उत्तेजनार्थ आहे. वाशिम गट ये तो सच है कि भगवान है. वाशिम गट उत्तेजनार्थ ये तो सच है भगवान है या गाण्यासाठी वाशिम गटाला उत्तेजनार्थ पारितोषिक भेटलेले आहे. सांस्कृतिक समितीच्या महिला सभापती स्वातीताई कोल्हेकर आणि समवेत पुणेकर महाराष्ट्र वैश्य समाज संघाच्या स्त्री प्रतिनिधी उपस्थित प्रतिनिधी या वाशिम गटाचं अभिनंदन करत आहे. मोठा गट उत्तेजनार्थ पारितोषिक एकदा जोरदार टाळ्या वाशिम गटासाठी. सगळे इकडे वेट या ठिकाणी तृतीय क्रमांक सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. तर पहिला पेशा आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं बक्षीस असतं आणि प्रत्येक उत्सुक असतो. अंबाडीकर थोडा गेले जा. तिसरा क्रमांक या ठिकाणी अंबाडी गटात आलेले. अभिनंदन अंबाडी गटात.
ठिकाणी ठाणे गटाला 2 नंबरचं बक्षीस सो द्या जरा या ठिकाणी ठाणे गटाला 2 नंबरचं बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे. ठाणे गटासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि या ठाणे पल्लव महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे दोनही उपाध्यक्ष कैलाजी मुलाने आणि सुधीर विलकर यांना विनंती करेन की आपण या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्या ठाणे गटासाठी. ओके सगळे इकडे खरोखरच मला आनंद झाला, हे सगळ्यांसाठीच आनंद आहे, पण त्यातल्या त्यात जास्त आनंद झाला तर मी त्या गावचा जावाई असल्यामुळे खातिरी गटाचा 1 नंबर. चला खातिरी गट, प्रथम क्रमांक खातिरी गट. लावणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे तसेच पदसिद्ध विश्वस्त यांना विनंती करेन आणि एक सांगू इच्छिते, त्या दोघींनी स्वतः हा कार्यक्रम केवळ 2 दिवसामध्ये बसवलेला आहे. आपल्या शिक्षण आणि नोकरी दोन्ही पार पडत असताना आपण 2 दिवसामध्ये अतिशय मेहनत करून भावनिक असा सर इकडे सर ही लहान मुलं आहेत. तर जोरदार टाळ्या खातिरी करण्यासाठी. जोरदार टाळ्या. या ठिकाणी त्या टीव्ही माध्यमामध्ये ही सगळी मुलं गेली पाहिजे अशा प्रकारचे आपण नजर ठेवूया. अतिशय भावनिक असं वातावरण या ठिकाणी हा आनंद आहे, आनंद असू आहे आणि खरोखर या मुलांचं कौतुक आपण केलं पाहिजे. नेहमी माझ्याकडे जी जबाबदारी देतात ती कदाचित ज्यावेळेस वादाचा विषय येऊ शकेल त्यावेळेस दिलीप भाऊ आहे आणि सांभाळायला आहे आणि दिलीप भाऊंच्या सगळ्या भगिनी आहेत तर हे आमच्या कदाचित अध्यक्षांना माहीत असेल, म्हणून भगिनींचा रिझल्ट माझ्या हातामध्ये अध्यक्षांनी दिलेला आहे. तर माझ्या भगिनींना मी एवढंच सांगेन की नंबर कोणाचा येऊ द्या, परंतु कोणत्या तरी गटाचा ती पण आपली भगिनी आहे. खुल्या मनाने आपण तो रिझल्ट स्वीकारायचा आहे. जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी उत्तेजनाचा क्रमांक आहे भिवंडी गट तांडव नृत्य. भिवंडी गट तांडव नृत्य. ठाणे पल्लव महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे चिटणीस किरणी पेंटर आणि सहचिटणीस मीराजी काबाडी यांना विनंती करेन की आपण भिवंडी गटातील महिलांना सन्मानित करावं. अतिशय सुंदर असं तांडव नृत्य सादर केलं होतं. जोरदार टाळ्या भिवंडी गटासाठी. इकडे जर का सगळे इकडे सगळे दादा हे दादा. मालवानींनी सांगितलं की त्यांच्या खातिरी ही सासरवाडी आहे आणि माझ्या गावात मी जे राहतो त्या शापूर गटाला मिळालेला उगवला नारळ तृतीय क्रमांक उगवला नारळ. मी सांस्कृतिक समितीचे दोन्ही सभापती यांना विनंती करेन की आपण या रस्त्याने शापूर गटाचा सन्मान करावा. इकडे इकडे अतिशय सुंदर असा नृत्य विचारांनी सादर केला होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत inspiration. लहानांपासून मोठ्यांपर्यंत inspiration. बऱ्याचशी स्वाभिमानाला आपल्या पाठी या कार्यक्रमामध्ये नृत्य करतायत. हे आहे आपल्या सगळ्यांचे inspiration. एका जोरदार टाळ्या शापूर गटासाठी. कार्यक्रमाची थोडी सांगतो. नाजुका इकडे 4 दिवसापूर्वी नाजुकाने मला फोन केला की दादा एक 2 ते 4 मुली नाचून आपल्याला हे करायचं आणि नाजुकाने थोडक्यात थीम सांगितली आणि मलाही वाटलं नव्हतं की तृतीय क्रमांक 4 दिवसामध्ये हा डान्स बसवला आणि सगळ्या भगिनींना सामावून घेतला. थँक्स नाजुका. आणि नाजुकाने स्वतःचा बाळ सांभाळून डान्स बसवला. विशेष म्हणजे माहिती आहे का, सासू आणि सुना सिरियलमध्ये भांडताना बघतो पण या नृत्यामध्ये सासू आणि सुना बहुतांशी होत्या. म्हणजे सासू पण होती आणि सून पण होती आणि
विशेष म्हणजे या सासूबाई आहेत नाजूकाच्या, ही जावबाई आहे नाजूकाची, म्हणजे दोन जावा आणि सासूबाई आणि पांडवबाईंनी या सासूबाई आणि सून अशा पद्धतीचं सगळ्यांनी हे केलेले. त्यानंतर आता द्वितीय क्रमांक आहे. या सर्व गटांमध्ये मगाशी आमच्या मित्रांनी अंबाडी गटाबद्दल खंत व्यक्त केली, परंतु परंतु तसाच एक दुसरा गट आहे की तो लांब आहे, परंतु दरवेळेस समाजाचा कोणताही कार्यक्रम असल्यानंतर हिरारांनी भाग घेणारा तो गट आहे. द्वितीय क्रमांक आहे विक्रमगड गट. विक्रम गटासाठी खास पाया वाजवले पाहिजे की जवळजवळ 80-90 किलोमीटरवरून शापूर सारख्या ठिकाणी, कल्याण सारख्या ठिकाणी येतात आणि कार्यक्रम करतात. ठाणे महिला महाराष्ट्र यांचे समाजकार्याचे थोडा इकडे अध्यक्ष बघा. मध्ये 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 ओके सगळे रेडी. ओके रेडी. खाली घ्या, थोडा खाली घ्या रे. खाली घ्या, थोडा खाली घ्या. खाली घ्या, थोडा खाली घ्या रे. खाली घ्या, थोडा खाली घ्या. Yes. थँक्यू. खरोखरच इथं त्यांची परीक्षा आज होती, एकापेक्षा एक डान्स झाले आणि त्याच्यातून निवड करायला खरोखर कठीण केलं, परंतु परीक्षकांना मी दाद देईन, जे प्रेक्षकांच्या मनात होतं ते तुम्ही बरोबर ओळखलं आणि कल्याण एक नंबर देशभक्तीसाठी. आणि सर्वांनी इथे लक्ष द्या. आज जो काय कल्याण गटाने विजय मिळवलाय त्या विजयी